राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा लागू झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती या शहरी क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्या 31 मार्च पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या काळात परीक्षा सुरू राहतील, ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालय सुरू राहतील अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली। या दरम्यान राज्यात कोरोनाचे 26 रुग्ण आढळून आल्याचे आरोग्य मंत्र्यांनी यावेळी सांगितले। या संदर्भात निवेदन करताना आरोग्य मंत्री टोपे म्हणाले की कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने वेळीच हा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंध कायदा लागू असून राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तरण तलाव, व्यायामशाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या संदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस प्रशासन यांना राज्य शासनाने सूचना निर्गमित केल्या आहेत। सध्या स्थितीत शासनाचा आणि केंद्र शासनाची जी मागणी सूचना आलेली आहे त्याबद्दल पूर्ण जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा हे कोरोनावरती मात करण्यासाठी सज्ज आहे। त्याच्यामध्ये आपण नागरिकाला आवाहन करू इच्छितो त्यांनी कोणते प्रकारचा अफवा याच्यावरती भरोसा ठेवू नका आणि अजिबात घाबरू नका, पण फक्त काळजी घ्यावी। त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी कोणत्याही ठिकाणी यात्रास्थळ किंवा असं मोठे मोठे समारंभ होतात त्याच्यामध्ये आपण त्यांना स्थगिती करण्यासाठी सर्वांना एक आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे। त्याच प्रकारचा कोणतेही शासकीय समारंभ किंवा शासकीय मेळावे याच्यावरती एकदम बंदी घातलेली आहे। मला हे सांगताना आनंद वाटतो आहे की काय जे यात्राचे आयोजक होते त्यांनी स्वयंस्फूर्तीने सुद्धा शासनाची या विनंतीला हात देऊन त्यांनी हे आपली यात्रा स्थगिती करण्यात आलेली आहे। त्याचबद्दल असा काही अफवा काही पसरली होती की 2 मुलांना किंवा 3 मुलांना पॉझिटिव्ह आलेले आहेत, सो त्यांना आपण एक सक्त सूचना दिलेली आहे की इथून पुढे जर कोणी या प्रकारची अफवा पसरवली तर त्यासाठी गुन्हासुद्धा दाखल करण्याचा वेळ येऊ शकते। शेवटमध्ये मी सर्व लोकांना, सर्व नागरिकांना विनंती करतो, आवाहन करतो की हे एक कम्युनिटी लेवलची गोष्टी आहे। त्याच्यामध्ये सर्वाचा साथ, सर्वाच्या स्वास्थ्यासाठी हे आपल्याला अपेक्षित आहे। शेवटी आपण स्वस्थ राहिले, आपले परिवार स्वस्थ राहतील हीच शासनाची अपेक्षा आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अननेसेसरी ट्रॅव्हलिंग हे आपण टाळावे। कुठेही आपल्याला परदेश जायचं असेल किंवा इतर ठिकाणी जायचं असेल ते सध्या स्थितीत आपण स्थगिती करावे आणि नंतर त्याचा प्लॅन करावे, पण याच्यामध्ये पॅनिकची सिच्युएशन कोणीच करू नये। राज्यातील शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्या देखील 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे। या काळात मंडल परीक्षा सुरू राहतील असे स्पष्ट करताना परीक्षांच्या काळात आजारी विद्यार्थी शाळांमध्ये येणार नाहीत याची खबरदारी पालक आणि शाळांनी घ्यायची आहे। राज्यात पुढील आदेश होईपर्यंत सर्व शासकीय, व्यावसायिक, यात्रा, धार्मिक, क्रीडा विषयक कार्यक्रम रद्द करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले असून गांभीर्य ओळखून सर्वांनी साथरोग प्रतिबंधासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही आरोग्य मंत्र्यांनी यावेळी केले। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।